नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला आता उन्हाळा संपण्यात आला, म्हटलं आपल्या घरातल्या कामांना सुरुवात करू. आता सुकव साकव सगळं झालं तर आता आपले भांडे वगैरे घासायला काढू म्हटलं. तर आज आहे ना सगळं डब्यांच्या मध्ये थोडे आपला मसाला चटणी होती ना ते काढून घेते आणि फायबरच्या बर्नीमध्ये भरून घेते आपण. आणि मस्त आपण आता पॅक डब्यांमध्ये भरून घेऊ म्हटलं. आणि जे डबे आहेत ना ते सगळे घासायला घेऊ. तर मी आता सकाळीच लवकर लटकले आणि आज आपण थोडे डबे वगैरे सगळं काढून ठेवू म्हटलं. आणि संध्याकाळी आमच्याकडे पाणी येणार आहे, त्यासाठी ना पटकन आवरायला घ्यावं लागणार आहे. तर म्हटलं चला जेवढं आवरता आलं ना तेवढं आवरायला घेऊ आता. तर आता बाकीचं रात्रीचं म्हणजे आपली संध्याकाळ झाली आणि पाणी वगैरे आलेलं होतं. तर बघा सगळे भांडे काढली, पूर्ण पाण्याने भरली मी. आणि आपण जेवढं पाणी भरता आलं ना तेवढं भरून घेऊ म्हटलं. 10 दिवसांनी पाणी येतं ना, त्यामुळे खूप पाण्याला जीव लावावा लागतो. ह्या दिवसात तर आमच्याकडे तर बोरिंग नाही आहे, तर खूप पाण्याला जीव लावावं लागतं. जर लवकर पाणी आलं ना तर पाण्याची किंमत पण राहत नाही. तर आता जेव्हा आपल्याकडे पाणी येते ना तेव्हा पाण्याचं महत्त्व कळतं. तर बघा मला सगळे भांडे घासायचे होते छोटे. तर सगळी भांडे काढली, पूर्ण बारीक सारीक भांडे घासायची होती. बघा भरपूर कपडे धुतले काल रात्री, पाणी आलेलं होतं. संध्याकाळी भरपूर भांडे भरून ठेवली. आणि हे बघा सगळे भरून झाकून ठेवले. जेवढं भरता आलं ना तेवढं भरून ठेवलं. तांब्या पितळाची पातेलं सगळे काढून घेतलं, सगळे भरून ठेवलं. आपल्याला सगळं 8-10 दिवसांनी पाणी येतं, त्याकरता पाण्याला खूप जीव लावावं लागतं. आणि पाणी भरून ठेवलं की मग आपल्याला भांडे घासायला पण मोकळं. जेवढे आपले भांडे भरून ठेवले तेवढे वरच्यावर आपले घासले जातात, त्यासाठी बघा. आणि त्यासाठी पाण्याला खूप म्हणजे असं जपावं लागतं. रात्री सगळं भांडे घासून ठेवलेले होते बारीक. आणि सकाळी बघा हे पूर्ण तुम्हाला दाखवते मी, डब्बेसुद्धा पाण्याने भरून ठेवले. म्हणजे कसं आपलं जेवढं पाणी भरता आलं ना तेवढं भरून घेऊ म्हटलं. आपले हे डबे आज घासायचेच होते, त्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा सगळं पाणी भरून ठेवलं. आणि मस्त डबे असे खूप छान असे मस्त चमकेल असे घासायचे आपल्याला. तर डब्यांना क्रॅश पडायला नको म्हणून आपण मस्त छानसे असे काय वस्तू वापरते तर तुम्हाला सांगतेच. म्हणजे त्याच्याने ना आपल्या डब्यांना क्रॅश वगैरे अजिबात पडत नाही. ॲल्युमिनियमच्या डब्यांना आपण जर जाड घासणीने जर त्याच्याने घासलं तर खूप क्रॅश पडतात. तर मग त्यासाठी आपण बारीक घासणी घ्यायची, जी काथ्यासारखी घासणी म्हणतात ना तिला, काथ्याचीच घासणी म्हणतात तिला, बारीक ती घेतली ना तर तिच्याने आपण ॲल्युमिनियमचे डबे घासायचे. पण वस्तू काय वापरायची त्याच्यासाठी, तर ते डब्यांना अजिबात क्रॅश पडत नाही. आणि डबे घासताना कधी बी आपण असं गोलच हात फिरवायचा डब्यांना, तर डब्यांना एवढं असे क्रॅश पण दिसत नाही ना. आपण जर असे लांब असे म्हणजे उभा हात जर फिरवला डब्यांना, तसे खूप डबे खराब दिसतात. तर कधी बी घासताना आहे ना गोल हात फिरूनच डबे घासायचे ना. आता आपलं बघा सगळं साफसफाई करणं चालू आहे. उन्हाळा दिवस आता संपण्यामध्ये आलेला आहे, त्यासाठी ना सकाळी मी पटकन उठली. आणि आता सगळ्या बघा घरात सगळा पसारा दिसतोय. पडदीवरचे सगळे भांडे काढून घेतलेले, पाण्याने भरून घेतले ना. आता ते घासून पूर्ण आपल्याला लावून द्यायची. पाण्याचे पण जास्त भांडे भरले तर ते पण पूर्ण खराब होता. तर फक्त रात्रभरच ठेवायचे आपले पाणी भरून. म्हणून आता आज पूर्ण सकाळीच लवकर उठून आवरायला घेतलं मी. त्याच्यामधलं सगळं भांड्यांमधलं बारदान काढलेलं होतं. आणि आता आपण सगळं आवरून घेणार आहेत. म्हटलं चला लवकर जेवढं झालं ना तेवढं, सकाळीच लवकर झालं ना तेवढं खूप चांगलं वाटतं. आणि बघा ही बारीक घासणी ना, याच्यानेच आपण डबे ॲल्युमिनियमचे डबे घासायचे, त्याच्याने क्रॅश पडत नाही. आणि हा आपला आंघोळीचा साबण आहे. मी लाईटबॉय साबण घेतला आहे. तुम्ही संतूर साबण, लक्स साबण, जो आपला आंघोळीचा राहिला तुम्ही जो राहिला तो घेऊ शकता. या साबणाने डब्यांना अजिबात क्रॅश पडत नाही. आणि ही जाड घासणी ना, याच्याने हिला बघा जाड तार असतो, ही अजिबात वापरायची नाही आहे. ही फक्त मध्ये वापरले तर चालते, मध्ये बारीक घासणीचं वर घासायचं नाही आहे, कारण की बारीक तार आहे ना डब्यांमध्ये अटकले, त्यासाठी तर घासायचं नाही. बघा किती छान असे डबे चमकताय ना. तर आपल्या आंघोळीच्या साबणानेच डबे घासायचे आहेत आणि खूप छान असे मस्त चमकता. तर आंघोळीच्या साबणाने फेस जास्त होतो, त्यामुळे ना आपले डबे खूप छान असे मस्त चमकतात आणि भरपूर फेस होतं ना. तर घासणी आपली पूर्ण डब्यांना लागत नाही, वरती चालते. आणि डब्यांचा आवाज म्हणजे डबे घासताना खूप आवाज होतो ना, तर आवाज व्हायला नको म्हणून बघा खाली कपडा टाकायचा मस्त आणि त्याच्यावरती आपण डबे घासायचे. म्हणजे डब्यांचा अजिबात आवाज येत नाही घासताना. आणि बघा किती फेस होतोय. आपली काथ्याच्या घासणीने घासल्यानंतर खूप फेस होतो. आणि आपल्या डब्यांना अजिबात क्रॅश पडत नाही. अशी गोलच घासणी फिरवायची, म्हणजे डबे आहेत ना खूप छान चमकता. आणि डब्यांचं जे शायनिंग राहतं ना ते जास्त जात नाही. आंघोळीच्या साबणाने डबे घासून बघा तुम्ही एक वेळेस, एवढे छान निघतील ना. आणि ते चांगलं नंतर मग आपल्या आंघोळीच्या साबणाने घासून नंतर आपलं
लिक्विडने कशाने त्याला नंतर हात फिरून घ्यायचा, कारण की अंघोळीचा साबण चिकट असतो ना, मग त्याच्यावर थोडे असे डाग डाग दिसू शकता. मग नंतर आपण लिक्विडने किंवा आपले व्हील साबणाने कोणत्याही साबणाने नंतर हात फिरून घ्यायचा आणि स्वच्छ धुवायचा बघा. नंतर मग त्याला कपड्याने पुसून ठेवायचे. किती स्टीलसारखे चमकता आहे, शायनिंग किती वाटते. नंतर मी स्टीलचा डबा घासते. स्टीलचे डबे पण मी कधीच घासणीने घासत नाही, आपल्या कॅरी बॅगनेच घासून घेते. तर बघा कॅरी बॅगने मस्त स्वच्छ घासून घेतले, ते पण एवढं भारी चमकताना. नंतर मग जेवणाची तयारी चालू होती. मी तर कडप्पे पुसायला घेतलेले होते, पण ताऊने सगळा स्वयंपाक केला, पाटोडींची भाजी केली, भाकरी केल्या. नंतर मग मी सगळे कडप्पे पुसायला घेतलेले होते. तर ती जेवण वगैरे वाढत होती, तोपर्यंत म्हटलं तू तयारी कर जेवणाची, तोपर्यंत मी सगळं पुसून घेते. नंतर मग एक वेळचं झाडू मारलं की मग आपल्याला भांडी वगैरे लावायला मोकळं होऊन जाईल. त्यासाठी मी माझे पूर्ण कामं आवरत होती. माझ्या ताऊने पण आज खूप मदत केली मला. तर तिने जेवणाचं सगळं स्वयंपाक वगैरे तिने केला, तोपर्यंत मी सगळे भांडे सकाळीच लवकर भांडे घासायला बसून घेतलं. तिने मस्त मसाल्याची पाटोळीची भाजी केली, भाकरी पोळ्या केल्या आणि आम्ही असं पटकन म्हणजे कोणी मदत केली ना तर खूप छान वाटतं. एखाद्या दिवशी आपल्याला पण आयतं भेटलं की भारी वाटतं. तर म्हटलं चला आज मला आयतं भेटतं आहे जेवायला. तर मग मी दुसऱ्या कामांना आपलं खूप उत्साह येतो मग आपल्याला पण. मग मी पूर्ण कामं आवरायला घेतली. म्हटलं पूर्ण कडप्पे साफ केले, लिक्विड म्हणजे आपण फिनॉईल वगैरे टाकून पुसून घेतले आणि बारीक बारीक झुरड वगैरे असताना तर त्याला पहिले कडप्प्यांना चांगलं झाडून घेतलं होतं. नंतर सगळ्या कपड्याने पुसून घेतलं आणि बघा आता जेवण करून घेऊ म्हटलं. जेवणाची तयारीच होती. तर बघा सगळं सुकवायला टाकलेलं होतं. नंतर मी सगळे डब्बे उचलून घरात ठेवून दिले आणि आपलं सगळं ऊन होतं ना इकडे, तर इकडे खाट ओढून घेतली. इकडे सगळं डाळ्या म्हणजे डाळ्या म्हणते मी, वडे पापडे कुरडया थोड्या डाळ्या साळ्या सगळं जिकडे तिकडे ठेवून दिलं उन्हात. आणि बघा सगळे भांडे काढलेली होती, आज पूर्ण घरात आणली. आता पूर्णांना डब्यांना झाकणं लावायची, पूर्णांना कॅरी बॅगा लावायच्या, पूर्ण एवढे भांडे घासले ना, तर खूप भांडे घासून घेतली. आणि बाकीचे भांडे म्हणजे कडप्पे पुसून कागद लावून बाकीचे भांडे रचून पण दिली. म्हणजे जेवढं पटकन करता आलं ना तेवढं पटापट करण्याचे तयारी करावं लागते, तरच आपले कामं पटापट होता. आणि असं खूप छान वाटतंय, घरामध्ये प्रसन्न वाटतंय. तर आता पूर्ण भांडे रचून देते आणि पूर्ण लावून घेते आणि पूर्ण वस्तू भरायच्या, पूर्ण डब्यांवर नावं टाकायची, पूर्ण भांडे रचायची आणि मग आपण पूर्ण भांडे लावून मग पूर्ण हे आवरायचं. बघा इथं पण खाली असं खूप पाणी गळत होतं आणि त्याची पण घाण झालेली होती. म्हटलं चला इथं पण आता आवरून घेऊ आपण सगळं आणि सगळं आवरत घेऊ आणि मग सगळं छान वाटतं म्हटलं. मग तर आता सगळं आवरायला घेतलं आणि घरात आहे ना सगळं आवरलं का एवढं भारी वाटतं ना, खूप प्रसन्न वाटतं. तर बघा माझे भांडे एवढी भारी चमकत होते ना घरात, खूप छान वाटत होतं, प्रसन्न आणि भारी वाटतं म्हटलं. असं जर पटकन कामं झाली ना तर मस्त वाटतं. तर बघा आपलं सगळे कामं डब्बे एवढे भारी चमकत होते ना, खूप छान अशी मस्त डब्बे चमकत होती. तर एवढं हे बघा भारी झालं ना, खूप छान असे मस्त पटापट सगळं कामं झाली. आणि तर बघा ताऊ पण मध्ये मध्ये काचेची भांडी पण घासली. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.